आता सॉलिडवर्क्स मध्ये आपण पार्ट डिझाईन स्टार्ट करू. ही जी 13 नंबरची जी असाइनमेंट आहे हे आपण ड्रॉ करू. यामध्ये जर का बघितलं तर हा जो असा शेप दिलेला आहे तो आपण फ्रंट व्ह्यू मध्ये ड्रॉ करणार आहोत आणि त्यानंतर मग त्याला आपण 70 ने एक्सट्रूड करू. सॉलिडवर्क्स स्टार्ट करू. आता सेव्ह करायला फक्त लक्षात ठेवतो क्रॅश होतो ना चौथं. इथे पार्ट स्टार्ट केलं. सगळ्यात पहिले इथे फ्रंट प्लेन सिलेक्ट करू. त्याच्यानंतर मग इथे स्केचचा ऑप्शन आहे, स्केच वरती क्लिक करायचं. दोन सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. दोन्ही सेंटर लाईन ब्लॅक झाले पाहिजे. कंट्रोल एस करू जरा. ही असाइनमेंट आहे 13 नंबरची. सध्या ते बाहेर सेव्ह करतो मी. आता त्यांनी जसा शेप दिलेला आहे तसा आपण ड्रॉ करून घेऊ. एल शॉर्टकट आहे लाईन साठी. एवढं स्केच सिलेक्ट केलं. त्यानंतर मग मिरर कमांड आहे, मिरर अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. याला इथे ओके करू. कंट्रोल एस केलं. हा पॉइंट कंट्रोल दाबून हा पॉइंट हे आपण कोइन्साइड करून घेऊ. आता डायमेन्शन देऊ. या प्लेटची हाईट दिलेली आहे 16 ची आणि टोटल लेंथ दिलेली आहे 172 ची. स्मार्ट डायमेन्शननी 16 आणि 170. त्यानंतर मग सर्कल कमांड घेतली. दोन सर्कल दाखवलेले, दोन सर्कल ड्रॉ केले. डायमेन्शन दिलेलं आहे 90 आणि 58. स्मार्ट डायमेन्शन 90 58. आता हा जो सर्कल आहे तो सर्कल आणि ह्या लाईन मध्ये ते सर्कल दाखवले ना, फिलेट दाखवलेली आहे. तर आता आपल्याला हा समजा ड्रॉ करायचा असेल असा, जरा खाली घेऊ. एक तर आपण इथे सर्कल ड्रॉ करू शकतो, ओके, आणि दोन्हीला टँजंट करू शकतो, ओके. किंवा दुसरी मेथड आहे तिथे त्याला फिलेट देत आहे. आता समजा आपल्याला फिलेट द्यायचे असेल तर हे सर्कल असेल तर तो सिलेक्ट नाही करणार. समजा मी सर्कल सिलेक्ट करतो तिथे सिलेक्ट नाही होतो, त्याला आपल्याला आधी ट्रिम करायला लागणार. इथे मी हा पोर्शन ट्रिम करून घेतला. त्यानंतर मग आता फिलेट देऊ. फिलेटची रेडियस दिलेली आहे 12 ची. एंटर. या सर्कल आणि या लाईन मध्ये एंटर. सेम या लाईन ह्या सर्कल मध्ये. आधी ते हा त्यांनी पुढचा जो सर्कल दिलेला आहे त्याची रेडियस आहे 28 ची. तर 28 आणि हा 12 आहे. 12 प्लस 16 28 होतात. म्हणजे दोन्ही सर्कल काय कॉन्सेंट्रिक आहे. एकावरती दोन ड्रॉ केले तरी चालतील. इथे क्लिक केला. हा सर्कल टँजंट करायचा. एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. इथे ओव्हर कन्स्ट्रेंट झालाय, नंतर ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल. आता इथे आपण काय केलेलं आहे, टँजंट पण केलेलं आहे आणि परत त्याची रेडियस 28 पण दिलेली आहे. डिलीट करा. एक आपल्याला डायमेन्शन डिलीट करायला, इथे 16 आहे मी डिलीट करतो. सेम आता परत राईट साइडला हा सर्कल मिरर करून घेऊ. सर्कल सिलेक्ट केला, मिरर अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. सर ते सगळे डायमेन्शन येलो झाले म्हणजे ओव्हर कन्स्ट्रेंट. हा, डबल डायमेन्शन झाले ते किंवा ओव्हर डबल कन्स्ट्रेंट झाले.
आता इथे आपलं दोन्ही साईडला 12 ची रेडियस आहे, ही एक 12 ची रेडियस डिलीट करा. ठीक आहे. आता इथे या सर्कलची रेडियस टँजंट आहे, आपल्याला ह्या पॉइंट पासून इथपर्यंत एक डिस्टन्स द्यायला लागेल. हा सर्कल वर सेंटर पॉइंट वरती जात आहे, 61. ते 61 देतो. या ऍक्सिस आणि या पॉइंट मध्ये 61 एंटर करू. आता याला एक्झिट करू. फीचर्स मध्ये एक्सट्रूड कमांड आहे. आता एक्सट्रूड करताना फक्त इथे काय करायचं, मिड प्लेन ऑप्शन वापरायचं. म्हणजे काय होईल, त्याचा जो प्लेन असणार आहे तो मध्ये राहील. टोटल लेंथ आहे 70 ची, इथे 70 टाकून द्यायचं. हा एवढा पोर्शन बनवला. आता आपण 3D मध्ये फिलेट वापरू. 4 ची रेडियस दिलेली आहे चारही ठिकाणी. इथे फिलेट कमांड आहे. रेडियस आपल्याला या एजला, या एजला, या एजला आणि या एजला आपल्याला 4 एंटर करायचं. आता टॉप व्ह्यू मध्ये आपण हा जो शेप आहे एलॉंगेटेड होल तो ड्रॉ करू. आता याचं डायमेन्शन दिलेलं रेडियस 6 चे आणि 32 चे. तर फेस सिलेक्ट केला आणि इथे स्केचचं ऑप्शन. ओके, म्हणजे आपण प्लेन सिलेक्ट करून स्केचिंग मध्ये जायचो. आता इथे फेस सिलेक्ट करून पण स्केचिंग मध्ये जाऊ शकतो. सेकंड रो सेकंड ऑप्शन स्केच आहे. इथे सेंटर लाईन काढून घेऊ. हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन इन्फायनाइट, एल शॉर्टकट आहे लाईन साठी. त्यानंतर मग इथे सेंटर स्ट्रेट स्लॉट घेऊ. सेंटर पॉइंट इथे दिला, स्ट्रेट पॉइंट आणि हा स्लॉट. स्मार्ट डायमेन्शन घ्यायची, रेडियस द्यायची 6 ची. याचं डायमेन्शन 32. सेंटर टू सेंटर डायमेन्शन 130 दिलेलं आहे, चुकीचं आहे. 130 डायमीटर आहे, फक्त 130 कन्सिडर करते. इथून इथपर्यंत 130 डिवाइड बाय 2 हे असं आपण फॉर्म्युला पण टाकू शकतो. हे रिफ्लेक्शन दिसतं असं आपण. कंट्रोल 7 आयसोमेट्रिक साठी आहे, लिहून घे शॉर्टकट. कंट्रोल 7 एक्झिट करायचा. त्याला स्केचला आपण एक्सट्रूड कट करणार, त्या कटचं ऑप्शन आहे. कट वरती क्लिक केलं, त्या ब्लाइंडच्या जागी अप टू नेक्स्ट करतो. समजा लेंथ वगैरे नंतर कमी जास्त केली तर अप टू नेक्स्ट असल्यामुळे काय राहील, त्याच्यात कन्स्ट्रेंट ऑटोमॅटिक राहणार. नेक्स्ट सरफेस मध्ये तो कट करणार. आता ह्याला आपण 3D मध्येच मिरर करू. सिलेक्ट केलं, इथे हा मिररचा ऑप्शन आहे, मिरर सिलेक्ट करायचा. प्लेन विचारतोय, इथे एक्सपांड करायचं. राईट साईडला इथे हा ट्री येते, इथे आपण राईट प्लेन सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर मग आता हा जो होल आहे 28 चा स्पेरिकल मटेरियल आहे. ओके, इथे आपण 28 चा सेमी सर्कल ड्रॉ करू आणि रिव्हॉल्व कट ऑपरेशन करू. फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, इथे आपण मिड प्लेन ऑप्शन वापरल्यामुळे काय झालं, दोन्हीकडे सेम आलेलं. स्केच मध्ये जातो, सर्कल कमांड मध्ये दोन लाईन ड्रॉ केल्या, ट्रिम अँड ट्रेडिंग मध्ये ट्रिम केला. स्मार्ट डायमेन्शन चे रेडियस देऊन टाकू 20. ब्लॅक झालेला आहे आपला स्केच. एक्झिट करायचा, कंट्रोल 7 दाबायचा आयसोमेट्रिक साठी. त्यानंतर मग इथे रिव्हॉल्व कटचा ऑप्शन आहे. रिव्हॉल्व कट मध्ये आपल्याला ऍक्सिस सिलेक्ट केला. त्या ऍक्सिस मध्ये ही जी लाईन आहे ही लाईन सिलेक्ट केली, त्याच्या अलॉंग पार्ट कट होऊन जाईल. आता राहिला हा कीवेचा कट, तो आपल्याला राईट प्लेन मध्ये काढायला लागेल. राईट प्लेन सिलेक्ट केला, इथे हा स्केचचा ऑप्शन आला. जसा शेप दिसतोय तसा आपण ड्रॉ करू. आणि सेंटर लाईन काढून घेऊ, वर्टिकल
construction infinite. Circle ही line vertical, Vertical. ही line mirror Mirror. about vertical. Vertical axis. आता इथे आपल्याला दोघांचं डिस्टन्स दिलेलं आहे 8 चा, डायमीटर दिलाय 15 चा. 50. दोन लाईन मधलं 8 एंटर, हा डायमीटर आहे 15 चा. रिमेंटेडनी हा पोर्शन करून द्या. आता हे बाहेर एक्स्ट्रा किती असू दे त्याने फरक नाही पडणार. ठीक. इथून इथपर्यंत 61 आहे 61. स्मार्ट डायमेन्शन. या लाईन पासून या पॉइंट पर्यंत 61 हे डायमेन्शन त्याला आपण लॉक करून देऊ. राऊंड फिगर ठेवून द्यायची 55 वगैरे. आता हे मी एक्झिट करेन, एक्झिट स्केच करायचं. त्यानंतर मग फीचर्स मध्ये एक्सट्रूड कटचा ऑप्शन आहे आणि ते मिड प्लेन ऑप्शन वापरायचा. मिड प्लेन मध्ये ते लेंथ आपण एक्स्ट्रा देऊ शकतो. ठीक. हा असा पोर्शन मी कट केला.